लाडक्या बहिणींच्या खात्यापर्यंत 2 महिन्यांचे पैसे येणार। महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे 3,000 रुपये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात गौरी पूजनानिमित्त आता वाटप होणार आहेत। आजपासून सुरुवात होणार आहे। भरपूर लाडक्या बहिणी आनंदी झालेल्या आहेत, तर काही लाडक्या बहिणींनी टेन्शनमध्ये आलेल्या आहेत, कारण त्यांचं नाव यादीतून वगळण्यात आलेलं आहे। परंतु टेन्शन घेऊ नका, 5 मोठे गिफ्ट जाहीर केलेले आहेत लाडक्या बहिणींसाठी। गौरीच्या पूजनासाठी गौरी गणपती निमित्त 5 मोठे गिफ्ट जाहीर करण्यात आलेले आहेत। सर्वात मोठी बातमी आपण आता पाहत आहोत। बघा, भरपूर लाडक्या बहिणींना एक शंका होती की हप्ता कधी येणार आहे। हप्ता आजपासून पुढे 2 दिवस वाटप चालू राहणार आहे। आज 28 तारीख आहे। 28, 29, 30 3 दिवस पुढचे वाटप राहणार आहेत। सोबत लाडक्या बहिणींना 5 मोठे गिफ्ट जाहीर सुद्धा केलेत आहेत। ते कोणते गिफ्ट आहेत मी एक एक करून सांगणार आहे, परंतु व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि कमेंट्समध्ये सांगा कोणाकोणाला जुलैचा हप्ता आलेला आहे। बघा, ज्या लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता आलेला आहे त्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता 100% येणार आहे। बघा, पहिलं गिफ्ट असणार आहे 2490 रुपयांचं गॅस सिलेंडर। भरपूर लाडक्या बहिणींना 2490 रुपयाचे 3 गॅस सिलेंडरचे पैसे एकदमच गौरी पूजनासाठी, गौरी आगमन सोहळा, गौरी गणपतीचं जे पूजन आपण करतो त्यासाठी सोहळ्यासाठी 3 गॅस सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार। आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे। याच्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी काल सकाळीच बैठक घेतली होती। त्याच्यामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठे निर्णय झालेला आहे की ऑगस्ट सप्टेंबरचा एकत्रित हप्ता आपण देऊ, सोबतच गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे आपण देणार आहोत। त्यामुळं ह्याची जी यादी आहे ती कुठं लागणार आहे मी तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओमध्ये। कुठं पाहायचं आहे, काय पाहायचं, संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये एक एक करून पाहणार आहोत। दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना आता 2 हप्ते 14वा आणि 15वा म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता हा एकत्रित मिळणार आहे। बघा, भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही, परंतु मी तुम्हाला सांगतोय, ज्या लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता आलेला नाही अशा लाडक्या बहिणींना जुलैचा सुद्धा हप्ता येणार आहे। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजे त्यांना 4,500 रुपयांचे अशी जी काही मानधन आहे लाडकी बहिणीमध्ये जे मिळणारे आहे ते इथं वाटप होणार आहे। सरकारनं ह्याची तयारी सुरू केलेली आहे। त्यासाठी चेक हा डिपॉझिट करण्यात आलेला आहे। जवळपास 3,700 कोटी रुपयांचा काहीतरी चेक आहे, ज्याच्यामध्ये आता आपण जर संख्या बघितली तर 2 कोटी लाडक्या बहिणी ह्याच्यामध्ये पात्र होताना दिसत आहेत, कारण 50 लाख लाडक्या बहिणी इथं अपात्र होताना दिसत आहेत। तिसरं मोठं जे गिफ्ट असणार आहे ते म्हणजे 30 प्रकारचे भांडे लाडक्या बहिणींना देण्यात येत आहेत। सरकारने 30 प्रकारचे भांडे आता बांधकाम कामगार योजनेत लाडक्या बहिणींना द्यायला सुरुवात केलेली आहे। याच्यामध्ये नवीन भांडे ॲड झालेले आहेत। नवीन प्रकारचे जे नवीन आता जे स्टाईलचे भांडे आहेत ते सगळे ह्याच्यामध्ये ॲड केले गेलेले आहेत। सर्व लाडक्या बहिणींना ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे। बघा, जर तुम्हाला माहीत नसेल तर पटकन मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे बांधकाम कामगार संबंधित, तो जाऊन पाहायचा आहे, कारण भरपूर लाडक्या बहिणींना या संदर्भात माहिती नाही आहे, कुठं फॉर्म भरायचा आहे, काय भरायचं आहे। फॉर्म भरला की लगेच तुमच्या खात्यात ते तुमच्यासाठी तुमचं नाव अप्रूव्ह होतं आणि 30 प्रकारचे भांडे डायरेक्ट पेटीसहित आतमध्ये तुमच्या घरी येऊन येत आहेत। आता पुढची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता सुद्धा मिळणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळणार नाही, चौथं जे गिफ्ट आहे ते म्हणजे लाडक्या बहिणींना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे असे 3 हप्ते एकत्र मिळणार आहेत। हे सगळ्यात महत्त्वाची आत्ताची लेटेस्ट बातमी हे आपण पाहत आहोत, कारण भरपूर लाडक्या बहिणींना बघा माहीतच नाही ह्या गोष्टी, आणि त्यांच्यामुळे काय होतं, त्यांच्यापर्यंत खरी माहिती जात नाही आणि त्यांना कुठल्याही योजनेचा हा लाभ मिळत नाही। पण आता गौरी गणपतीच्या कामात लाडक्या बहिणी व्यस्त आहेत, तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांनी वेळ काढून बघतील, कारण 2 दिवसात ही जी वाटप आहे ती सुरुवात होणार आहे। आजपासून आपल्याला सुरुवात पाहायला मिळू शकते। कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे मी तुम्हाला सांगतो, कारण काल रात्री उशिरा एक बैठक झालेली आहे। त्याच्यामध्ये सरकारनं सांगितलं आहे की जेवढ्या लाडक्या बहिणी पात्र होतील, आता बघा 50 ते 60 लाख लाडक्या बहिणी अपात्रच्या यादीमध्ये आहेत, त्यांची अजून पडताळणी झालेली नाही, म्हणजे पुनर्पडताळणी त्यांची होणार होती की खरंच ह्या 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र आहेत का। परंतु ह्याच्यामध्ये असं डिसिजन घेण्यात आलेलं आहे की आता हे उशीर करून चालणार नाही, कारण गौरी गणपतीसारखा एक मोठा सण, लाडक्या बहिणींचा जो एक मोठा सण आहे त्याच्यामध्ये त्यांना मदतीची खास करून गरज असते। तर अशामध्ये सरकारने एक ठरवलं आहे की लवकरात लवकर चेक डिपॉझिट करा, जेवढ्या लाडक्या बहिणी पात्र असतील त्यांच्या जिल्ह्यामध्ये हळूहळू वाटप सुरू करा। एकदम नाही, हे वाटप 8 दिवस चालू राहणार आहे, लक्षात घ्या। तुम्हाला माहिती आहे ऑगस्ट महिना संपायला अवघा 2 दिवस राहिलेला आहे, गुरुवार आणि शुक्रवार, कारण परत शनिवार रविवार आहे। शनिवारी वाटप होऊ शकतं, म्हणजे 3 दिवसच राहिलेले आहेत आणि पुढच्या आठवड्यातले 1-2 दिवस, ह्याच 3-4 दिवसात हे 4-5 दिवसात हे वाटप सुरू राहणार आहे। त्यामुळे लक्ष ठेवायचं आहे, ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाही त्यांनी 100% हे पैसे येणार आहेत। वेळ
तुम्हाला मी सांगतो आहे आजपासून पुढे वाटप होणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. लवकर तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्याचे पैसे वितरणाला सुरुवात होणार आहे, सोबत गिफ्टसुद्धा होणार आहेत. परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणीने शेअर करा. माहीत नसेल तर पटकन हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणीने शेअर करा. आता कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे मी तुम्हाला सांगतो आहे बघा. पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, रायगड अशा महत्त्वाच्या जवळपास आज 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये हे जे वाटपाचा कार्यक्रम आहे तो वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळं टेन्शन घ्यायची गरज नाही. आता मुख्यतः मी तुम्हाला सांगतो आहे कोणत्या बँकेत होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टाचं इंडियन पोस्टचं जे खातं आहे ह्या खात्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. कारण हे सरकारी बँक आहेत आणि सरकारच्या बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन हे फास्ट होतं, तर ह्याच्यामध्ये ह्यांना लवकरात लवकर पैसे मिळणार आहेत. त्याच्या खालोखालच लगेच तुम्हाला सांगतो आहे ॲक्सिस बँक असेल, ICICI बँक असेल, असे जे काही प्रायव्हेट बँक आहेत ह्या आणि जिल्हा मध्यवर्ती असे जवळपास आज 12 ते 13 बँकेमध्ये हे जे वाटपाचा कार्यक्रम आहे तो होणार आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. जर तुम्हाला पैसे आले नसेल तर काय करायचं आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आहे. यादी कुठं बघायची, यादी तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये जाऊन पाहायला मिळेल किंवा अंगणवाडीमध्येच आपली तिथं यादी लागलेली असते, तिथं सुद्धा जाऊन तुम्ही बघू शकताय. तुम्ही म्हणाल दादा आम्हाला जुलैचा हप्ता आलेला नाही तर आम्ही काय करायचं, तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो आहे. तुमचे सगळे डॉक्युमेंट क्लिअर करून घ्या. सगळे डॉक्युमेंट काढा. कुठले डॉक्युमेंट 1 मिनिटात सांगतो. रेशन कार्ड त्याची KYC करून घ्या. आजच केलं नसेल, ह्या महिन्यात केलं नसेल तर करून घ्या आजच. दुसरी गोष्ट आधार कार्ड अपडेट करून घ्या. आधार कार्ड कारण ज्यांचं आधार कार्ड 10 वर्ष जुनं आहे, म्हणजे समजा तुम्ही 2015ला किंवा 14ला आधार कार्ड काढलं होतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काहीच अपडेट केलेलं नाही तर ते आधार कार्ड चालत नाही आहे. मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे आधार कार्ड अपडेट करून घ्या. त्यांना म्हणा की मला आधार कार्ड अपडेट करायचं आहे. काय नाही, एक 100 रुपयामध्ये ते तुम्हाला आधार सेंटर जिथं असतं तिथं ते गव्हर्नमेंटचं आधार सेंटर जिथं असतं तिथं जा. तुम्हाला 100 रुपयामध्ये ते काम करून भेटू शकता किंवा जर तुम्ही स्वतः करू शकत असाल तर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही हे करू शकता. दुसरी गोष्ट उत्पन्नाचा दाखला काढा आणि शाळा सोडायचा दाखला. ही 4 कागदपत्र घेऊन तुम्ही महिला व बालविकास हे जे काही कार्यालय असतं तिथं जा. कारण मी तुम्हाला का सांगतो आहे, कारण जर तुमचा एकदा हप्ता बंद झाला तर लक्षात घ्या पुढच्या ज्या योजना आहे ते कुठल्याच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. कारण जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसारख्या योजनेत जर पात्र नसाल तर पुढे कुठल्या योजनेमध्ये तुम्ही पात्र होऊ शकत नाही. त्यामुळं लक्षात घ्या एवढे सगळे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला ह्या कार्यालयात जायचं आहे. त्यांना सांगायचं की माझे एकदा पुनर्अर्ज पडताळणी करा कारण मला जुलैचा हप्ता आलेला नाही. तर लक्षात घ्या जर तुमची पुनर्अर्ज पडताळणीची विनंती जर त्यांनी स्वीकारली तर तुम्हाला कदाचित जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे 3 महिन्याचे 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला एक मोठा हातभार गणेश उत्सवामध्ये, गौरी गणपतीच्या उत्सवामध्ये एक मोठा हातभार सरकारकडून तुम्हाला लागण्याची शक्यता आहे. आणि हे भरपूर लाडक्या बहिणींनी केलेलं देखील आहे. ज्या लाडक्या बहिणींनी जुलैचा हप्ता आला नव्हता त्यांनी स्वतः जाऊन जिल्हा जी काही कार्यालय असतं जिथं जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी तिथं जाऊन त्यांनी हे विनंती केलेली आहे की आमचं एकदा हे आमचे सगळे कागदपत्र आहे तुम्ही पडताळणी करू शकता आणि तुम्ही अर्ज पडताळणी करून मगच आम्हाला यादीमध्ये टाका, परंतु आमचं नाव यादीत आहे का नाही आम्हाला हे चेक करायचं आहे. तशी त्यांनी विनंती केली आणि त्यामुळे त्यांना ते विनंतीचा स्वीकार करून हे गोष्टी केलेल्या आहेत. आता भरपूर लाडक्या बहिणींनी बघा एक महत्त्वाचं काम राहिले ते म्हणजे आपली जी वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची वेबसाईट त्याच्या एकदा तुम्ही लॉग इन करा. बघा भरपूर लाडक्या बहिणीचं लॉग इन होत नाही आहे. काय लाडक्या बहिणींचा अकाउंट ब्लॉक केलं गेलं आहे, काही कारणास्तव झालेलं असेल किंवा काहीही ग्लिच असेल, सिस्टम ग्लिच असेल किंवा तुम्हाला एक बघायचं की तुमच्या इथं काही शेअर तर लागलेलं नाही ना. FCM म्हणजे मल्टिपल जे काही तुम्ही योजनेचा लाभ घेत असेल एका घरात तर तसा काही शेअर लागलेला नाही ना. जर तसं शेअर लागला असेल तर तुम्हाला हप्ता येणार नाही, ह्याची लक्षात घ्यायची गोष्ट आहे. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींनी शेअर करायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि कमेंट्समध्ये सांगायचं आहे कोणाकोणाला हप्ता पाहिजे आणि किती पाहिजे, तुमचा जिल्हा कोणता, तुमची बँक होती. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.